नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 15 क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे याचा अभ्यास करणार आहोत, त्याच्या सूत्राची माहिती घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता आपल्याला हे माहीत आहे की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे, ते 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता यामध्ये आपण काय बघणार आहोत की क्षेत्रफळ त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते उंची जर आपल्याला त्याची दिलेली नसेल पण त्याच्या बाजूची माप दिलेली असतील, म्हणजे तीनही बाजूंची माप दिलेली आहेत पण उंची दिलेली नाही आहे, तर कसं काढायचं? तर त्यासाठी आपण हेरॉन्सचा फॉर्म्युला वापरणार आहोत। हेरॉन्स या शास्त्रज्ञाने हे सूत्र शोधून काढलेलं आहे, त्यामुळे त्याचं नाव ह्या सूत्राला दिलेलं आहे। आता त्रिकोण इथे आपल्याला ABC दिसत आहे, तर त्या त्रिकोण ABCच्या AB, BC आणि AC ह्या 3 बाजू आहेत अनुक्रमे, आणि A म्हणजे स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c हे काय आहेत, त्यांच्या लांबी आहेत त्या तीनही बाजूंच्या। मग आता याला अर्धपरिमिती आपल्याला ह्या त्रिकोणाची शोधायची आहे। मग त्याच्यासाठी सूत्र आहे अर्धपरिमिती त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर स्मॉल s बरोबर 1/2 कंसात हे जे ABC आहेत लांबी यांची बेरीज। म्हणून याच्यावरून आपलं सूत्र काय तयार होतं की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये s कंसामध्ये s अर्धपरिमिती वजा a, म्हणजे ही a बाजू, त्यानंतर दुसऱ्या कंसात s वजा b आणि s वजा c। हे सूत्र आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं मिळतं जेव्हा आपल्याला उंची दिलेली नसेल, फक्त 3 बाजू दिलेल्या असतील तेव्हा। आता इथे आपण त्याच्यावर आधारित सोडवलेली जी उदाहरणे आहेत ती अभ्यासूयात। यामध्ये आता एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय ABC, त्यामध्ये या AB बाजूची लांबी त्यांनी आपल्याला 26 सेंटीमीटर दिली आहे, BCची 25 दिली आहे आणि CAची 17 सेंटीमीटर दिली आहे। मग आता आपण A बाजू CA जी आहे ती A धरूयात, त्यानंतर BC जी आहे ती B धरूयात, ती 25 धरली, आणि BA ती आहे C धरूयात लांबी। त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, अर्धपरिमिती बरोबर S बरोबर A अधिक B अधिक C/2, म्हणून S आपल्याला अर्धपरिमिती मिळाली 34। मग आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं हे सूत्र जे आपण हेरॉन्सचं वापरणार आहोत, त्यामध्ये या सगळ्या किमती ठेवणार आहोत आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर। हे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे इथे हा पुढे जो चौकोन दिलेला आहे तर या चौकोनाचे त्यांनी आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला LM याची बाजू दिली आहे 60 मीटर, MN ची बाजू दिली आहे 60 मीटर, LN हा कर्ण आहे त्याची 96 मीटर दिली आहे, आणि OP हा त्या कर्णावरचा लंब आहे त्याची 70 सेंटीमीटर दिली आहे। मग आता या प्लॉटची त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे की क्षेत्रफळ किती आहे। आता यामध्ये 2 त्रिकोण तयार होतात, LMN त्रिकोण LMN आणि त्रिकोण LNO हे असे 2 त्रिकोण तयार होतात। मग आता आपल्याला काय करायचं, आधी LMNचं जे क्षेत्रफळ आहे ते काढायचं ह्या त्रिकोणाचं। त्याच्यासाठी आपण हेरॉन्सचा फॉर्म्युला वापरणार आहोत, आणि त्रिकोण LNO जे आहे त्याच्यामध्ये LN ही जी बाजू आहे ती काय आहे, पाया आहे, आणि OP काय आहे, ती उंची आहे। तर इथे आपण काय करणार आहोत, याच्यामुळे LNOचं आपण क्षेत्रफळ काढू शकणार आहोत।
म्हणून अर्धपरिमिती काढायची आहे आपल्याला एलिमेंटची, तर हेरॉन्सचा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला 1728 स्क्वेअर मीटर ही एलिमेंटचं क्षेत्रफळ आपल्याला इथे मिळालेलं आहे या त्रिकोणाचं. आता त्रिकोण LNO जो आहे त्याचंच आपल्याला पाया उंची दोन्ही माहिती असल्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे सूत्र ते वापरणार आहोत. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणून त्याच्यामध्ये किमती ठेवून 3360 स्क्वेअर मीटर हे आपल्याला LNOचं क्षेत्रफळ त्रिकोणाच्या मिळालेलं आहे. मग आता हा चौकोन जर आपण पूर्ण धरला LMNO तर त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळांची बेरीज आपल्याला मिळते 5088 स्क्वेअर मीटर. आता इथे बघा हे मला समजले. समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची, समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. त्यानंतर आणि समलंब चौकोनाच्या जे क्षेत्रफळ जे आहे त्याचं सूत्र आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. आणि जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत तर हेरॉन्सचं सूत्र वापरून आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. ते सूत्र आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर वर्गमुळात S म्हणजे अर्धपरिमिती कंसात S वजा A कंसात S वजा B कंसात S वजा C किंवा S बरोबर A अधिक B अधिक C/2. 15.4